चंद्रदीप नरके. अध्यक्ष महोदय, राज्यपालाच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे, समर्थनासाठी उभा आहे. आज आपण बघितलं तर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये या राज्याचा विकास करत असताना सबका साथ सबका विकास आणि महाराष्ट्र आता थांबत नाही या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या राज्यपालांच्या भाषणामध्ये आपण नुकतंच बघतोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिला. पण मला एक सूचना करायची आहे, ज्यावेळी मराठी भाषेचं संवर्धन जतन आपण करतो, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्यावेळी माझी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांना समजण्यासाठी सर्व बँकातील आणि शासकीय ऑफिसमधील जे फॉर्म असतील ते सगळे मराठी भाषेत असणं हे आवश्यक आहे. ते मराठी भाषेमध्ये करावेत की या ठिकाणी या शासनानं आदेश करावा, कायदा करावा. दुसरी बाब आहे की या ठिकाणी राज्यपालांनी या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमाभाग सोडवत असताना चांगल्या वकिलांची नेमणूक केली. हा सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद चालू असताना मला वाटतं की मराठी भाषिकांच्यावर जो या ठिकाणी बेळगाव, निपाणी आदी भागात अन्याय होतोय, या अन्याय होत असताना मगाशी सांगितलं गेलं की हा प्रदेश केंद्रशासित करावा. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सरकारनं या ठिकाणी त्यांना वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा चालू केली. माझे अध्यक्ष महोदय, याच्या मार्फत आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा असतील, यांनी वैद्यकीय सेवा या सीमा भागात लागू केली. आणि माझी आपल्याला विनंती आहे की या सीमा भागामधील लोकांना वैद्यकीय मदत मिळत, मुख्यमंत्री सहायता निधीची वैद्यकीय मदत मिळत असताना सीमा भागाच्या लगत चंदगड तालुक्यात शेजारी एक महाराष्ट्राचा वैद्यकीय कक्ष त्या ठिकाणी चालू करावा, जेणेकरून सीमा भागातील लोकांना त्या ठिकाणी सोयी होईल आणि मुंबईपर्यंत यावं लागणार नाही. या ठिकाणी आपल्याला मला विनंती करायची आहे की दावोसमध्ये या ठिकाणी जवळजवळ 15,72,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुका झाल्या. एक चांगली गुंतवणूक या महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक होते. आज मला वाटतं की 15 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत केलं जायला लागलंय. मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की या ठिकाणी हा 15 लाख रोजगार उपलब्ध होत असताना आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय, त्यावेळी या ठिकाणी या कंपन्यांच्या मध्ये मराठी लोकांच्या, मराठी मुलांना याच्यामध्ये नोकरी मिळण्याचा हक्क असावा. भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरी मिळावा. परराज्यातील नोकर किंवा परराज्यातील रोजगार या ठिकाणी येऊ नये. महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राला या ठिकाणी रोजगार मिळावा अशा पद्धतीची मी आपल्याला या अभिभाषणाच्या समर्थन करत असताना भूमिका मांडतोय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल तर आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की आपण सौर ऊर्जा या ठिकाणी पंप आपण चालू केलेले आहेत. रात्रीची लाईट नको शेतकऱ्याला म्हणून सौर ऊर्जेवर पंप आपण या ठिकाणी सक्ती करायला लागलोय. सौर ऊर्जेचे पंप असावेत, परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी 300 फुटाच्या खाली जे आपण बोर मारतो किंवा जर महापुराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नदीला महापूर येतोय अशा ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल बसत नाही. अशा ठिकाणी आपण या ठिकाणी ही सक्ती करू नये. आणि ज्यांनी या विद्युत कनेक्शनसाठी ऍप्लिकेशन केलेत त्यांना त्या ठिकाणी विद्युत कनेक्शन देण्यासाठी आपण निश्चितपणे सरकारने आदेश काढावेत. दुसरी एक महत्वाची सूचना आहे की या महाराष्ट्रातला उद्योग जो आहे तो आपण जर बघितला असेल तर सूत आणि साखर हा प्रमुख उद्योगधंदा या महाराष्ट्रामध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला जर बघितलं असेल तर लाखो कुटुंब या दोन उद्योगावर अवलंबून आहेत. देशामध्ये सुताचा उद्योग आणि साखर उद्योगधंदा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ज्याच्या माध्यमातून आज ही सहकार चळवळ या महाराष्ट्रामध्ये रुजवली गेली. या महाराष्ट्रामध्ये आज साखर उद्योगाला काही या ठिकाणी आज आपण बघितलं असेल तर या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्यातील साखर कारखान्यामार्फत तेल कंपन्यांना 121 कोटी लिटर इथेनॉल पुरवण्याचे निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. मी निश्चित आपल्याला शासनाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं अभिनंदन करतो, कारण इथेनॉलची पॉलिसी आणल्यामुळं या ठिकाणी साखर उद्योगधंद्याला निश्चितपणे या ठिकाणी चालना मिळाली. आज 20% इथेनॉल मिश्रित करायचं हे धोरण या ठिकाणी केंद्र सरकारने घेतले. महाराष्ट्र राज्यानं त्याला साथ दिली. परंतु मला आता जाता एकच सांगायचं आहे की आज आपण जर बघितलं
तर शहरी भागात आज आपण बघितलं की 45% शहरीकरण होते, आज 55% शेतकरी 52% आलेला आहे. ग्रामीण भागात आता सुद्धा नागरीकरण वाढायला लागलंय, शहरीकरण वाढायला लागलंय. हा साखर उद्योग टिकायचा असेल तर आपण बघितलं असेल देशातला एकच उद्योग असा आहे की ज्याच्यामध्ये कच्च्या मालाचा दर ठरतोय परंतु पक्क्या मालाचा दर कधीच ठरत नाही. पक्क्या मालाचा दर हा 1.5 वर्षांना आम्ही साखरेचा दर ठरवतोय. इथेनॉल पॉलिसी आणली हे ठीक आहे, परंतु इथेनॉल पॉलिसीवर साखर उद्योगामध्ये साखरेच्या दरावर 80% उद्योग अवलंबून आहे. कोजन असेल आणि इथेनॉल असेल हा 20% भाग सहकार मंत्री महोदय आज या ठिकाणी आहेत, सहकार मंत्री महोदयाने ऐकावं. 80% हा उद्योग साखरेच्या दरावर अवलंबून आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की साखरेला हमीभाव हा केंद्र सरकारनं या ठिकाणी नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केला 31 रुपये केला. आज 5 वर्ष होऊन गेली. आज आपण साखरेचे मगाशी सन्माननीय आमदार महोदयांनी भाषण केलं की शेतकऱ्याला 33 रुपये 32 रुपये दर मी माझ्या साखर कारखान्याचा दर 33 रुपये प्रति टनाला देतो, महाराष्ट्रामध्ये हायेस्ट आहे. तर निश्चित पद्धतीनं 33 रुपये दर देत असताना सुद्धा साखरेचा हमी भाव ठरला पाहिजे. अनेक वेळा असं झालंय की साखरेचे भाव कमी आणि ऊसाचे भाव जास्त झाले, कुठलाही हा उद्योग परवडणार नाही. म्हणून मी आपल्याला मागणी करतो की राज्य सरकारनं या ठिकाणी यात महत्वाची भूमिका पार पाडावी आणि किमान साखरेला 40 रुपये हमी भाव या ठिकाणी जाहीर करावा. शहरामधील नागरिक साखरेचा भाव वाढला की त्या ठिकाणी लगेच गोंधळ चालू होतो, लगेच त्या ठिकाणी उठाव होतो. परंतु माझी आपल्याला विनंती आहे शहरी भागातल्या नागरिकांना सुद्धा की आपण एखादा पिझ्झा घेतो, एखादी पाण्याची बॉटल घेतो, आपण जाळ गेलं तर मटणाचा दर हा 600 रुपयाला किलो घेतो, जिथं साखरेचा भाव 40 रुपये किलो. साखर ही एका कुटुंबाला महिन्याला 2-3 किलो वापरायची आहे, त्या साखरेचा भाव वाढला तर निश्चितपणे शेतकऱ्याला दर मिळणार आहे. म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की या उद्योगाला स्थिरतावर आणायची असेल तर साखर उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी साखरेचा हमीभाव 40 रुपये व्हावा. हे सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समवेत एक बैठक घेऊन या ठिकाणी केंद्र सरकार ठिकाणी ही भूमिका मांडावी. दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगतो की आज कोजनरेशन आपण अपारंपरिक ऊर्जेला चालना देतो, प्रदूषण विरहित वीज तयार होते. या कोजनरेशनचे प्रकल्पाचे 13 वर्षाचे कारखान्याचे अग्रीमेंट आमचे संपलेले आहेत आणि आता आपण 4 रुपये प्रति युनिट दर देत आहे. तो 6 रुपये प्रति युनिट दर हा राज्य सरकारने या ठिकाणी करावा, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला आपल्याला जास्तीत जास्त दर या ठिकाणी देता येतोय. आज आपण राज्यपालांनी सांगितलं, या सरकारनं भूमिका घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि प्रेरणा या ठिकाणी लहान मुलांच्या पर्यंत पोहोचवावा. यासाठी अंगणवाडीमध्ये आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय या ठिकाणी या सरकार जाहीर करते. मला आपल्याला सांगायचं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी आहे. हे पाच जिल्ह्याचं एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव एकच मिनिटामध्ये शिवाजी विद्यापीठ आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचा नामांतर त्या ठिकाणी व्हावं. शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ एवढं नाव न देता त्याचं नामांतर करायचा या कॅबिनेटला ठराव येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ठराव घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी या विद्यापीठाला द्यावं. कोल्हापूरमध्ये खंडपीठ या ठिकाणी व्हावं यासाठी सातत्यानं आंदोलन चालू आहेत, आमरण उपोषण केली जातात. वकिलांच्या संघटनेनं सगळ्यांनी पाठिंबा दिलाय, अनेक ठिकाणच्या बार असोसिएशननं पाठिंबा दिलाय. या ठिकाणी मला आपल्याला एवढं सांगायचं आहे, फक्त मुख्यमंत्र्यांची आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक फक्त राहिलेली आहे. आज मला आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी असतील त्या त्रुटी पूर्ण कराव्यात. आज खंडपीठ असेल किंवा सर्किट बेंच चालू करायचा असेल त्याचा निर्णय हा ताबडतोब घ्यावा, कारण हजारो नागरिकांच्या केसेस मुंबईपर्यंत येतात. आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्याच्या सर्व वकील मंडळींनी सगळ्यांनी या कोल्हापूर खंडपीठासाठी पाठिंबा व्यक्त केलाय. मी या ठिकाणी या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी खंडपीठ होण्यासाठी तात्काळ या ठिकाणी या सरकारने या ठिकाणी आज आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलेलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 राज्य शासन देते. या ठिकाणी लखपती दिदी योजना या ठिकाणी चालू केली. मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण चालू केलं. वीज बिल माफ केलं. या अन्नधान्यामध्ये 5 किलो मोफत अन्नधान्य प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलं. मला महाविकास आघाडीच्या सदस्यांना सांगायचं आहे की महायुतीच्या सरकारने या गोष्टी केल्या, या तळागाळापर्यंत पोहोचवल्या. कुणी जरी म्हणत असला की वीज बिल आज झिरो जरी झालं नसलं किंवा आज तुम्हाला आकडे आलेत, परंतु घ्या आज तुम्हालाही मी आठवण करून देतो,
मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना घोषणा काँग्रेस सरकारने केली होती संपूर्ण वीज बिल माफीची, आणि त्यावेळी सत्ता आल्यानंतर आम्हाला हे करता येत नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. परंतु आमचं महायुतीचं काढून बघा उल्लेख, मी जो उल्लेख करतोय ते निश्चित बघा. त्या काळामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी झाल्यानंतर सांगितलं आम्ही वीज बिल माफ करू शकत नाही. निवडणुकीच्या काळा अगोदर ऐका आज सुद्धा या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी पण सांगितले या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याला या ठिकाणी वीज बिल जी सवलत दिली त्याच्यामध्ये कुणाचंही वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही ही भूमिका गेली. आज 15,000 कोटी रुपये शेतकऱ्याची वीज बिल माफ करून या ठिकाणी त्याला देण्यात आलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे महायुतीचं सरकार हे तळागाळापर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत सर्वसामान्य घटकांच्यापर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज सबका साथ सबका विकास आहे आणि आता महाराष्ट्र थांबत नाही. तुम्ही फक्त ज्या योजना आणल्या त्याच्यामधल्या उणिवा काढत बसलाय, स्वतः कधी तुम्ही काही केलं नाही आणि करणाऱ्याला साथ पण देत नाही. या भूमिका तुम्ही आजपर्यंत घेतल्या. हे कैलास पाटील आपण निश्चित करा. आज मी राज्यपालांनी ज्या ज्या या अभिभाषणामध्ये गोष्टी केल्या त्याचं समर्थन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या डबल इंजिन सरकारनं या महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्यासाठी जे प्रयत्न चालवलेत त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, समर्थन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.